अध्याय 2. शिवरात्री महात्म्य. व्याधाची कथा. श्री गणेशाय नमः. ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्ताचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुखोपयोग प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते. लोखंडाचा परिसाला स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते. शिवनामाचा महिमाही तसाच आहे. ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते. शंकराला उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संकेताने जरी म्हटलात तरी ते शिव तुमच्यावर प्रसन्न होतो. असे पहा, हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते तुम्हाला अमरच करणार. औषध नकळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच. गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजाणता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच. तसेच नकळत जरी शिवनाम घडले तरी ते सर्व दोष जाळून टाकते. विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते. एकदा त्रासिक मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्ताची अवहेलना करतो. म्हणतो, हे लोक उगीचच हाका फोडतात. शिवशिव असे ओरडून काय मिळणार आहे? अरे, हे गप्प का राहत नाही? सारखे शिव हर हर अशी गर्जना कशाला करतात? छे छे, याचा शिवनामाचा गोंगाट ऐकून माझे तर डोकेच उठले. श्री शंकरा शंकरा असा टाहो फोडून त्यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक. असो, त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजाणता का होईना त्याच्या मुखातून शिवनाम येतेच. त्यामुळे त्याला अभक्त असूनही त्याचे कल्याण होते. कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश, नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो. त्या मुलाला हाका मारताना नकळत शिवस्मरण घडते. त्यानेही तो भोलेनाथ आनंदित होतो, कल्याण करतो. शंकराचे त्रिकाळ दर्शन घ्यावे. प्रातःकाली शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते. दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात. आणि सायंकाळी शिवाचे प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर 7 जन्मांच्या पापराशी नाहीशा होतात. शिवरात्रीचा महिमा अपरंपार आहे, आगाध आहे. सहस्रमुखांच्या शेषालाही तो वर्णन करता येत नाही. कपिला षष्ठी, ग्रहण, संक्रमण, महोदय, माघ किंवा पौष मासात सोमवारी, सूर्योदयास, अमावास्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्रांचा क्षय व व्यतिपाताचा अंत असे जो योग त्यास महोदय म्हणतात. अर्धोदय, रविवारी सूर्योदयापासून अमावास्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग त्यास अर्धोदय म्हणतात. तसेच गच्छ छाया असे सर्व पुण्य पर्वकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावे. अर्थात शिवरात्रीपेक्षा त्याचे महात्म्य मोठे नाही. असो, शिवरात्री आधीच पवित्र व महान असा पर्वकाळ आहे. त्यात त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. वसिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी, देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर असे सर्वच शिवरात्रीचे व्रत करतात. याच सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुताने शौनकादी ऋषींना सांगितली. श्रोते हो, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा. व्यास ऋषींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्थीला हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्री म्हणतात. व्याधाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक पारधी राहत असे. तो अतिशय निर्दय होता. पशुपक्ष्यांची हत्या करायचा. मुक्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते. एके दिवशी तो पारधी धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला. त्याच्या काखेत पाश व जाळे होते.
त्याच्या मनगटात चांबड्यांचे कवच होते. हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्रेही होती. अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले. योगायोगाने तो शिवरात्रीचा दिवस होता. त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी चहूकडून भक्तमंडळी येत होती. त्यामुळे त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती. लोकांनी ते मंदिर खूप सजविले होते. कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे असे ते देवालय चांदीसारखे झळकत होते. त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते. देवालयाच्या गाभाऱ्यात मणिमय शिवलिंग होते. काही भक्त त्याची यथासांग पूजा करीत होते. काहींनी अभिषेकासाठी सतत धार धरली होती. ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करीत होते. कोणी टाळ मृदुंगाच्या साथीने सप्रेम शिवकीर्तन करीत होते. हे कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवीत मुखाने हर हर म्हणत होते. भक्तांनी शंकराला अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्याचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता. मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावलेले होते. शंखनाद घंटानाद होत होते. भेरीच्या निनादाने आकाश दुमदुमले होते. भक्त आनंदाने नाना विविध वाद्ये वाजवीत होते. हे दृश्य पाहून व्याधाची पावलेही तिकडे वळली. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तेथेच थांबला. सर्व सोहळा डोळे भरून पाहिला. त्याला लोकांची गंमत वाटली. चेष्टेने हसत तो स्वतःशीच हसला आणि म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे. देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तोही दगड. इथे देवपणा कुठला. हे लोक द्रव्याची सर्व व्यर्थ नासाडी करता आहेत. चांगले अन्न खायचे सोडून ते लोक उपोषण का करतात कोण जाणे. मग तो जाण्यासाठी निघाला. लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला. लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला. ती एक प्रदक्षिणा झाली. वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो पारधी गमतीने शिवशिव हर हर म्हणत होता. अशा पद्धतीने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली. त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्त झाला. काळाकुट्ट अंधार पसरला. ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे वा काळ्या गोदडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडद अंधारून गेला होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विधवेसारखी उदास व विषण्ण वाटत होती. अशा या अंधाऱ्या रात्री तो पारधी उपाशीपोटी अरण्यात भटकत होता. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे असे ते सरोवर कमल पुष्पांनी शोभून दिसत होते. त्याच्या काठी एक बिल्ववृक्ष होता. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या. त्यावरून तो पारधी झाडावर चढून बसला. त्याने धनुष्याला बाण लावला आणि कोणीतरी पशु तेथे पाणी पिण्यासाठी येईल या आशेने ते वाट पाहत बसला. बराच वेळ गेला तरीही सावध दृष्टीत पडेना. वाट पाहून तो कंटाळला. धनुष्य बाण बाजूला ठेवून तो जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खुडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. पारध्याने खाली टाकलेली बिल्वपत्रे त्यावर पडत होती. हाही योगायोगच. त्यामुळे शंकर प्रसन्न झाला. झेबेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता. त्या योगे तो नकळत शिवस्मरण करीत होता. अशा प्रकारे व्याधाला त्यात शिवरात्रीस अनायसे उपोषण घडले, जागरण घडले, पूजन व स्मरणही घडले. त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटला. एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली. ती हरणी गर्भिणी होती. सुंदर व कोमल होती. तिची अंगकांती तेजस्वी होती. तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले.
तो तिला यमासारखा भयंकर वाटला. तिला पाहून व्याधाने धनुष्यावर बाण चढवला, नेम धरला. हरिणी घाबरली. ती मनुष्यवाणीने त्याला म्हणाली, हे महापुरुषा, मी काहीही अन्याय केला नसताना तू मला बाण का मारतोस? मी गर्भवती आहे. तू मला मारू नकोस. माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे. त्याला मारलेस तर तोही मरेल. तुला गर्भहत्येचे महापाप लागेल. अरे, शेकडो लहान जीव मारले तर एका बोकडाच्या हत्येइतके पाप लागते. 100 बोकडांना मारल्याने एका बैलाच्या हत्येइतके पाप लागते. तर बैलाची हत्या म्हणजे एक गोहत्या. 100 गायींच्या वधाचे पाप एका ब्राह्मण वधाइतके असते. एका स्त्रीचा वध केल्याने 100 ब्रह्महत्येचे पातक लागते. 100 स्त्रियांची हत्या करणे एका गुरुची हत्या आणि एका गर्भिणीला जीवे मारणे हे त्या तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे, असे शास्त्र सांगते. मी तर काहीच अपराध केलेला नाही, मग मला का मारतोस? पारधी म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशीपोटी माझी वाट पाहत आहे. शिकार मिळाली तरच त्यांना मी काही खाऊ घालता येईल. मीही निराहार आहे. दिवसभरात माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. पण मला एका गोष्टीचे खूप नवल वाटत आहे. तू हरिणी असून मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस? तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे. तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस. तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग. हरिणीची पूर्वकथा. हरिणी म्हणाली, पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते. मी रंभा नामक अप्सरा होते. मला पाहून देवादिकांना मोह पडायचा. माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे. माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे. माझ्या अंगसुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे. माझे सुमधुर गायन ऐकण्यासाठी अमृतपान करणारे देव मृग सारखे मुग्ध होऊन धावत यायचे. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगीत असे. तेथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. स्वतःबद्दल अभिमानाने मी गर्विष्ठ झाले. मी शिवभक्ती सोडली. शंकराची पूजा अर्चा, नामस्मरण, भजन, शिवरात्र, सोमवार, प्रदोष व्रते करेनाशी झाली. माझी बुद्धी भ्रमिष्ट झाली आणि होती म्हणून अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले. मला देवांची संगत आवडेना. हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता. मी त्या देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले. असा बराच काळ लोटला. त्या दृष्टांच्या संगतीने मी शंकराचे भजन पूजनही सोडून दिले. एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता. मी एकटीच होते. तेव्हा मला काय वाटले कोण जाणे. कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे मनात आले. म्हणून मी तेथे गेले तर मला पाहून शंकर प्रलुब्ध झाला. त्याने मला शाप दिला. म्हणाला, तू महापापिनी आहेस. तुझ्या अपराधांना क्षमा नाही. जा, भूलोकी हरिणीच्या जन्मास जा. आत्ताच्या तुझ्या 2 सख्या त्यांनाही तुझ्यासारख्याच हरिणी होती. हिरण्यासूर तुझी माझी भक्ती करीत नाही. तोही मृगरूपाने तुझ्याबरोबरच राहील. हे व्याधा, हे शापवचन ऐकताच मी अत्यंत व्यथित झाले आणि मी शंकराचे पाय धरले. क्षमा याचना केली, प्रार्थना केली. म्हणाले, हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सच्चित आनंद स्वरूपा, तू सर्व कर्माचा अध्यक्ष आहेस. तू सर्व साक्षी आहेस. हे
दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या शंकरा, तू अत्यंत भोळा आहेस, दयाळू आहेस, समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहेस. एवढा कठोर होऊ नकोस. कृपा कर, आम्हाला उशाप दे. ती माझी अर्थप्रार्थना ऐकून शंकरास करुणा आली. त्याने उशाप दिला. तुम्ही 12 वर्ष हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल. हे व्याधा, शिवशापामुळे आम्हाला त्या कर्मभूमीत मृगजन्म मिळाला. आता मी गर्भवती असून माझा प्रसूतिकाळ जवळ आला आहे. म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी तू मला मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. प्रसूत झाल्यावर माझ्या पडसाला तेथेच ठेवून मी पुन्हा येथे येईल. मग तू माझे प्राण घे. त्याला माझी हरकत असणार नाही. हे मी अगदी खरे बोलत आहे. यावर विश्वास ठेव. हे व्याधा, मी जर शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसोत. माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा उपहार घडला असे होईल. मी पुन्हा निश्चयाने सांगते, मी वचनभंग करणार नाही. हीच माझी शपथ आहे. व्याध म्हणाला, ठीक आहे, तू एवढी शपथ घेतेस आहेस तर जा, पण रात्र संपण्याआधी परत ये. हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्यकर्मच करीत आहेत. त्या योग्य तू पुढे शिवपदात जाशील. नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली. ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली. अशा प्रकारे व्याधाकडून 2 प्रहर रात्रीस पुन्हा शिवपूजन घडले. नकळत घडलेली असलेली त्याची दुसरी पूजा शंकराला मान्य झाली. त्या पुण्याईने त्याचे पूर्वीचे 7 जन्मातील अर्धपाप जळून गेले. तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पापफलांचे निरूपणही ऐकले होते. अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते. उपोषण, शिवस्मरण, शिवपूजन, जागरण आणि पुराण श्रवण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या. दुसऱ्या हरिणीचे निरूपण. व्याध सावजाची वाट पाहत होता. तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला खूप तहान लागली होती. व्याधाने धनुष्यबाण सरसावले आणि तिच्यावर नेम धरला. ते पाहून हरिणी घाबरली. जीवदान द्यावे म्हणून त्याची करुणा भाकू लागली. ती म्हणाली, व्याधा, माझ्यावर दया कर. कृपा करून मला मारू नकोस. त्या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन लवकरच परत येईन. मला माफ कर, पण आता जाऊ दे. व्याधाला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हरिणी, तूही मनुष्यवाणीत बोलतेस. मग तुलाही सर्व पापे अवगत असणारच. धन्य आहेस तुमचे जीवन. तू परत येण्याचे वचन शपथेवर देत असशील तर मी तुला जाऊ देईन. हरिणीने ते मान्य केले. व्याधाला परत येण्याचे आश्वासन देऊन ती म्हणाली, नेहमीच्या जीवनात अनेक लोक अनेक प्रकारची पापे करतात. कोणी विहिरी, तलाव, सरोवरे, देवळे इत्यादी उद्ध्वस्त करतात. गुरुनिंदा करतात. मद्यपान व दुराचार करतात. मी माझे वचन मोडले तर ही सर्व पापे मला लागोत. रणांगणातून पळून जाणारा क्षत्रिय, आपली हद्द वाढवून घेऊन दुसऱ्यांच्या भूमीवर कब्जा करणारा, महापुरुषांच्या ग्रंथांची निंदा करणारा, संत सज्जनांचा व भक्तांचा द्वेष करणारा, श्रीकृष्ण व शंकराच्या चरित्राची निंदा करणारा, याची ती सर्व पापे मला लागोत. घरात धनधान्य असूनही जे पतीला न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी, अशा स्त्रियांची सर्व पापे मला लागोत. हे व्याधा,
मी पतीला भोग देऊन तुझ्याकडे लवकर परत येईन. मी माझे वचन पाळले नाही तर मी सांगितलेली सर्व पापे मला लागतील. ती हरिणी दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंका होती, पण तरी त्याने तिला जाऊ दिले. तो तिला म्हणाला, हरिणी, तुझे ज्ञान खरोखर विलक्षण आहे. तू आपल्या घरी जाऊन लवकर परत ये. मला दिलेले वचन पाळ. तेव्हा ती हरिणी पाणी पिऊन परत गेली. मृगाचे निरूपण. ती हरिणी निघून गेल्यावर तो पारधी पुन्हा शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला. हाताला चाळा म्हणून बिलोपत्रे खोडून खाली टाकू लागला. तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. त्याने बरी शिकार सापडली असे म्हणून व्याधाने धनुष्यावर बाण लावला, नेम धरला. आता तो लक्ष साधणार. तो हरिण दीनवदन होऊन मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे व्याधा, तू मला मारू नकोस. माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल, म्हणून मी घरी जाऊन त्यांना माझा अखेरचा निरोप सांगून येतो, त्यांचे सांत्वन करतो. व्याध म्हणाला, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवू? मृग म्हणाला, मी तुला येथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो. दिलेला शब्द कधीही मोडणार नाही, ही माझी शपथ आहे. हे व्याधा, प्रेमळ भगवत भक्त आनंदाने हरिकीर्तन करीत असताना जे त्यात विघ्न आणून रंगाचा बेरंग करतात त्यांचा निर्वश होतो. मी माझी शपथ मोडली तर हे पाप माझ्या माथी येईल. शूद्रवर्णाच्या मनुष्याने वेदोक्त ब्रह्मकर्म केल्यास परधर्माचे आचरण होते, म्हणून जो नरकात पडतो. जो तीर्थयात्रेस विघ्न आणतो, वाटसरूंना लुटतो, त्यांचे द्रव्य चोरतो, या दुष्कृत्यामुळे त्यांच्या सर्वांगावर फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण मानित नाही, कुट कविता करतो, विप्रांना हीन लेखून त्यांचा अपमान करतो, अशा लोकांची मुले मरतात. जो एकादशी व शिवरात्रीस उपवास करून द्वादशीस पारणे करत नाही, त्याची हातापायातील शक्ती क्षीण होते. जे देवमूर्ती फोडतात, भगवत भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात, शिव महात्म्याची निंदा करतात, जे नरकातील कीटक होतात. मातेशी द्रोह करणारा व्यतिग्रस्त होतो, पित्याचा द्रोह करणारा पिशाच्च होतो. गुरुद्रोहासारखे महापाप नाही. असा पातकी मनुष्य तत्काळ मरतो, मरणोत्तर भूत प्रेत होतो. ब्राह्मणाच्या अति आहाराबद्दल कुत्सितपणे हसणाऱ्यांच्या तोंडाची चव जाते. मी ती व्याधी आयुष्यभर त्यांची पाठ सोडत नाही. कोणी गायी विकतो, कोणी द्रव्य घेऊन कन्या देतो. अशा माणसांना मांजराचा जन्म मिळतो व ते सर्व स्वतःची पिल्ले भक्षण करतात. ते जो कन्या व भगिनी यांची अभिलाषा धरतो, पतिव्रतांना कामुक दृष्टीने पाहतो, त्याला प्रमेह, मूतखडा अशा व्याधी होतात. जो देवळे उद्ध्वस्त करतो, शिवलिंग फोडतो, देवांची उपकरणे व त्यांचे अलंकार चोरतो, देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्यांचा मान राखत नाही, त्याला पंडुरोग होतो. मित्रद्रोह करणारे, विश्वासघातकी, मातापित्यांचा वध करणारे, गुरुला संकटात घालणारे, अंगात सामर्थ्य असूनही गो ब्राह्मणांचा वध न थांबविणारे, ब्राह्मणांना बाहेर उपाशी ठेवून घरामध्ये नातलगांसह उत्तम अन्नाचे भोजन करणारे, अशा लोकांना संग्रहिणी व पोटदुखी अशा व्याधी होतात. कर्मभ्रष्ट, पंचयज्ञ न करणारे, ब्राह्मणाची घरे जाळणारे, दीनदुबळ्या वाटसरूंना मार्गात गाठून नागवणारे, संतांचा अपमान करणारे, कपटाने परीक्षा घेऊन गुरूंचा छळ करणारे, गुरुला दोष देणारे, अशा दुष्टांची मुले जगत नाही. जो पित्याचा दोष करतो, ब्राह्मणाची अवहेलना करतो, त्याला शिवकीर्तन ऐकायला आवडत नाही.
त्याला शिवकीर्तनाबद्दल जराही आदर नाही. तो दुमुती, तो त्याच्या पित्याचा औरस पुत्र नाही. अशा पाप्याला कानाच्या आतील भागाचे दुखणे होते. अतिशय वायफळ गप्पा मारतो तो पुढील जन्मी बेडूक होतो. शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण करताना जे झोपतात ते सर्प योनीत जातात. अतिशय नवाद घालून दुसऱ्यांना छळतात ते मेल्यावर पिशाच्य होतात. देवपूजेचा कंटाळा असणारे, ब्राह्मणाचे पूजन न करणारे, तीर्थप्रसादास नको म्हणणारे अशा लोकांच्या हातापायांच्या शिरा आखडतात. हे व्याधा, अशी अपार पापी आहेत. मी तुला परत येण्याचे वचन देऊनही पाळले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. मृगाचे एवढे सांगितल्यावर पारध्यालाही नाही म्हणता येईना. तू लवकर परत ये असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले. मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. वेळ घालवण्यासाठी पुनरुपीते तो बिल्वपत्रे खोडून खाली टाकू लागला. ती खालील शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्या शिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी त्या व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण, रात्रीच्या चारी प्रवाहात शिवपूजन घडले. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे भस्म झाली. तिसऱ्या हरिणीचे निरूपण. रात्रीचा प्रहर संपत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली. उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूच भाडी लावले आहे असे वाटत होते. त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच व्याधाने बाण रोखला. आपल्यासमोर आपल्या रूपाने साक्षात काळच उभा आहे हे पाहून ती हरिणी घाबरली. तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली, हे व्याधा, तू मला मारू नकोस. वनामध्ये माझे पारसे उपाशी आहेत. त्यांना मी स्तनपान करून तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करेल. हे ऐकून व्याधाला अत्यंत आनंद झाला. तिच्याकडून शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता. म्हणून त्याने तिला शपथ देऊन जाण्यास सांगितले. तेव्हा ती हरिणी म्हणाली, व्याधा, तुला शब्द देऊन मी परत येणार नाही असे कधीच होणार नाही. पण तुझ्या समाधानासाठी असे वचन देते ते ऐक. जो गवताची गंजी जाळतो, गावांना अग्नी लावतो, क्रो ब्राह्मणांना पाणी देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जे ब्राह्मणांना बाहेर काढून त्यांच्या घरावर कब्जा करतात त्यांचे पितर भयंकर नरकात पडतात. जे माता पिता पुत्र यात पत्नी व पती यात भांडणे लावतात, जे देवब्राह्मणांचा मान ठेवत नाही, कठोर वचनांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यम तोडतो, जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी नेहमी टपून बसलेला असतो, त्याला साधूजनांचा सन्मान झालेला खपत नाही, त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो, पुस्तकांची चोरी करणारे मुके होतात, रत्ने चोरणारे आंधळे होतात, अत्यंत गर्विष्ठ असतात ते रेड्याच्या जन्माला जातात, पारध्याला ससाण्याचा जन्म मिळतो, भागवत भक्तांची निंदा करणाऱ्याला मुखाला असंख्य दुर्गंधी येते, जो माता पित्याला मारहाण करतो तो लुळा पांगळा होतो, जो अत्यंत कंजूस असतो, जराही द्रव्य खर्च करत नाही, तो पुढील जन्मी महाभुजंग होतो, द्वारी भिक्षेसाठी आलेल्या यतीला जे काहीही देत नाही त्यांच्यावर शिवाचा कोप होतो, त्यांची संतती व संपत्ती दग्ध होते, जो जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला ताटावरून उठवून बाहेर घालवतो त्याच्यापेक्षा दुराचारी दुसरा कोणीही नाही. हे व्याधा, मी वचन देऊनही परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. हरणीच्या मुखातून जे धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून पारधी सद्गतीत झाला. तो तिला म्हणाला,
ठीक आहे, तू पाणी पिऊन स्वस्थानी जा, बाळांना स्तनपान दे आणि मगच परत ये. त्याप्रमाणे ती हरिणी पाणी पिऊन आपल्या पिलांपाशी आली. त्याला स्तनपान देऊन तृप्त केले. इकडे पहिली हरिणी प्रसूत झाली. दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले. आता व्याधाला दिलेला शब्द पाळायचा होता, म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वन केले व म्हणाला, आपण व्याधाकडे जाऊन या. मग तो मृगराज, त्याच्या 3 हरिणी व त्याची पाडसे सर्व जण त्या व्याधापाशी आले. मृग म्हणाला, व्याधा, मी तुला दिलेले वचन पूर्ण केले आहे. आता तू सर्वात आधी माझा प्राण घे. हरिणी म्हणाल्या, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. पाडसांनीही नीट विचार केला व म्हणाली, मातापित्यांशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. व्याध आणि मृग परिवारांचा उद्धार. या सर्वांचे ते बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने सर्व हरणांना वंदन केले व म्हणाला, आहाहा, आज माझे जीवन धन्य झाले. तुमच्या मुखातून निरूपण ऐकले आणि माझे अनेक जन्मीचे पाप जळून गेले. माझे शरीर व मन पावन झाले. तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे मातापिता, तुम्हीच माझे देव. हा संसार, माझी बायको, मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत. आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे. तो पारधी असे गैरवरून बोलत होता. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यामध्ये 5 मुखे व 10 भुजा असलेले, व्याघ्रांबर धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण होते. त्यांचे अद्भुत तेज दाही दिशांमध्ये मावत नव्हते. किन्नर दिव्य वाद्य वाजित होते. विद्याधर मधुर आलाप काढीत गायन करीत होते. देव स्वर्गातील दिव्य पुष्पांचा वर्षाव करीत होते. तेवढ्यात सर्व हरणांना दिव्य देह प्राप्त झाले. व्याध मुखाने सप्रेम शिवनाम घेत होता. त्याने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा परिस्पर्श होताच लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसे त्यांचेही स्वरूप बदलले. तोही पंचमुख, दशभुज व तेजस्वी दिसू लागला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. तेव्हा तो दिव्यत्वास प्राप्त झालेला मृगासह विमानात बसला. देव त्यांची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला. त्याला शिवपद प्राप्त झाले. मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतात. श्रीधर कवी म्हणतो, सत्यवती सूत व्यासाने लिंग पुराणात जी रसाळ कथा सांगितली तीच ही मराठीत वर्णन केलेली आहे. सज्जनांनी ब्रह्मानंदयुक्त होऊन अहोरात्र श्रवण करावे. धन्य धन्य ते शिवरात्री व्रत, धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा. तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात. हे महात्म्य जे लक्षपूर्वक वाचतात तेही पुण्यवंतच. हे शिवलीलारूपी अमृत तुम्ही देवसमान असलेल्या सज्जन श्रोत्यांनी प्राशन करावे. निंदक, कुटील, कुतर्की व आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना हे कसे प्राप्त होणार? श्री गुरु ब्रह्मानंद हेच कैलासनाथ, त्यांचे चरण हेच कमळ होत. तेथे एक श्रीधर कवी, तिथे कविरूपा भ्रमरूपाने शिवनामाचे गुंजन करतो. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीला अमृत हा महान ग्रंथ सज्जनांनी अखंड श्रवण करावा, पठण करावा अशी विनम्र प्रार्थना आहे. त्याचा हा 2रा अध्याय अतिशय गोड आहे. अध्याय 2 समाप्त.